मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरिता हा फॉर्म भरा, हे कागद जमा करा, या ठिकाणी जा, या कार्यालयामध्ये जा आणि त्या कार्यालयामध्ये जा. तर हो लाडक्या भगिनींनो, गेल्या काही 2-4 दिवसापासून असे मेसेज व्हायरल होत आहेत. अशा अफवा पसरलेल्या आहेत लाडक्या भगिनींनो. आणि या अगोदर सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुमचा हप्ता आला नसेल तर खरोखरच कुठेच जाऊ नका, फक्त आणि फक्त वाट पहा. गेल्या 12 तारखेपासून हे वितरण सुरू होतं. मला मान्य आहे की खूप संथ गतीने सुरू होतं. 2-4 दिवस चाललं आणि मागचे 3 दिवस म्हणजे आजचा 4था दिवस आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत तरी हे वितरण बंद आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, ज्यावेळेस ह्या गोष्टीची अफवा पसरवायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर मी बऱ्याचशा लाभार्थ्यांशी भेटलो. म्हणायचा अर्थ काय की आता थोड्या वेळ अगोदरच मी जवळपास बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या म्हणजे लाडक्या बहिणीच्या मदतीतूनच तिथून आलेलो आहे. तर त्यावेळेस लाडक्या भगिनीने मला प्रश्न केला केवायसी संदर्भात. आता मी याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले त्याप्रमाणे आणि मला माहीत आहे, एक अंदाज आहे, त्यानुसार मी त्या सर्व लाडक्या भगिनींना परत एकदा तेच सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये ई केवायसीची प्रक्रिया ज्याकरिता ज्या लाडक्या बहिणी केवायसी पासून वंचित राहिलेल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेलीच नाही ऑलरेडी, त्यांच्याकरिता पोर्टलमध्ये परत सुरू होऊ शकते. परंतु असं मी त्यांना सांगितल्याच्या नंतर परत त्याच लाडक्या भगिनी, ज्या लाडक्या भगिनींनी मला विचारलं की केवायसी कधी सुरू होणार आहे, त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही तर ऐकलं की आत्ताच केवायसी सुरू झालेली आहे, आत्ताच याच महिन्यात केवायसी होणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य तेच आहे की हा जो मेसेज पसरलेला आहे आणि त्यांचं सुद्धा काही चुकलेलं नाहीये किंवा जे व्हिडिओ पाहतात तुमचं सुद्धा काही चुकलेलं नाहीये. एका चांगल्या चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियावर म्हणा का YouTubeवर म्हणा, एक बातमी प्रसारित करण्यात आलेली होती आणि त्या बातमीत सुद्धा हे सांगण्यात आलेलं होतं की जिल्हा महिला विकास विभागाकडे कागदपत्र सादर करता येतील. तर लाडक्या भगिनींनो, मी या अगोदर गेल्या 1-2 महिन्यामध्ये सुद्धा सांगितलेलं तुम्हाला आणि सध्या लाडक्या बहिणी माझ्याकडे येत आहेत, विचारपूस करत आहेत. त्यांना सुद्धा मी सांगत आहे की तुम्ही महिला बालविकास कार्यालयामध्ये जाऊ शकता, हरकत नसावी. परंतु तिथे जायचं कशासाठी आहे? कारण की ज्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ॲप या ॲपमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यामध्ये ते चेक करण्याचा प्रयत्न करत आहे की काही एरर आहे का, काही चुकलं का, काही कागदपत्राची दुरुस्ती करावी लागते का, काही केवायसी राहिली का किंवा आपण पात्र आहे की अपात्र आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. परंतु फॉर्म भरणं झाले आणि लाभ सुरू झाला तेव्हापासूनच नारी शक्ती दूत हे ॲप बंद आहे. सोबतच ज्या काही लाडक्या भगिनींनी ऑनलाईन सेंटरवर अर्ज भरलेले आहेत, त्या ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना वेगवेगळे उत्तर सांगण्यात येतात की आता आमचा डाटा राहिलेला नाहीये किंवा तुम्ही आमच्याकडे फॉर्म भरलेला नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. काही लाडक्या बहिणींनी एका ठिकाणी फॉर्म भरला आणि एका ठिकाणी केवायसी केली. आता एका ठिकाणी फॉर्म भरणे आणि एका ठिकाणी केवायसी करणे किंवा स्वतःच्या मोबाईलवरून केवायसी करणे हे काही चुकीचं नाहीये, गैर नाहीये. त्याचा आणि या गोष्टीशी लाभ बंद होण्याशी काही संबंध नाहीये. परंतु मग आता या लाडक्या भगिनींनी जायचं तरी कुठे? तर तशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस मी सुद्धा लाडक्या भगिनींना सांगितलेलं होतं की तुम्ही जर तुमच्या मनाची शंका दूर करायची असेल, तुम्हाला त्रुटी जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये तिथे जाऊन विचारपूस करू शकता. तर मागच्या 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये खूप साऱ्या लाभार्थ्यांनी महिला बालविकास अधिकाऱ्याचे जे कार्यालय आहे ते गाठलं. त्यांच्या पतींनी, त्यांच्या भावांनी त्या कार्यालयामध्ये जाऊन तिथे साहेबांशी, अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलून ते कॉम्प्युटरवर पाहून तिथले फोटो आणले, स्क्रीनशॉट आणले, मला दाखवले आणि मी सुद्धा माझ्यापर्यंत त्यांना जे शक्य होईल ते मार्गदर्शन, मदत, सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे बघा ही त्रुटी आहे आणि हे याच्यामुळे तुमचे बंद झालेले आहे. आता जोपर्यंत ही त्रुटी दूर होत नाही किंवा पोर्टल सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा लाभ बंद राहणार आहे किंवा त्याकरिता जे काही पर्याय असतात आहेत, मी त्यांना वेळोवेळी समजून सांगितलेलं गेल्या 2-4 महिन्यामध्ये लाडक्या भगिनींनो. आणि या संदर्भातच स्पष्टीकरण म्हणजे खरं की खोटं काय हे विचारपूस करत असताना कालचाच विषय आहे. कालच आपल्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना काही प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न विचारलेला होता केवायसी संदर्भात. त्यावेळेस महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची केवायसी सध्या सुरळीत नाहीये, चालू नाहीये. केवायसी करिता एक मुदत दिलेली होती, ती मुदत संपलेली आहे आणि खऱ्या अर्थाने केवायसी का सुरू करण्यात आलेली ते सुद्धा त्यांनी सांगितलं. ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की खूप सारे असे लाभार्थी आहेत जे बोगस आहेत, खोटे आहेत, खोटे कागदपत्र सादर करून त्यांनी लाभ घेतलेला आहे. ज्यामध्ये खऱ्या अर्थाने 12 ते 12,500 लाभार्थी तर पुरुष लाभार्थी त्यांना निदर्शनास आलेले आहेत. तर आता खऱ्या अर्थाने ते बोगस लाभार्थी वगळावे आणि त्यांच्याकडून तो जो पैसा आहे तो जमा करून शासन दरबारी जमा करावा, याकरिता ही केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती, जी मागच्याच वर्षी ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेली होती आणि डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आलेली होती. परंतु त्यामध्ये एकदा दोनदा मुदत वाढवून भेटली आपल्याला आणि
बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्याचा फायदा सुद्धा झाला. परंतु त्याची शेवटची मुदत मागच्या 30 एप्रिलपर्यंत आता कुठे ना कुठे संपलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत सुद्धा कोणती होती? डिसेंबरच्या नंतरची. ज्यांची केवायसी चुकली होती फक्त त्यांच्याकरिता. ज्यांची ऑलरेडी केवायसी राहिलेलीच होती, झालेलीच नव्हती, त्यांच्याकरिता तर खूप दिवस झाले केवायसी बंदच आहे. तर आता लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना परत सांगू इच्छितो, परत आश्वासित करू इच्छितो. मला मिळालेल्या माहितीनुसार परत एकदा सांगतो, की येत्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये ते पोर्टल किंवा केवायसीची प्रक्रिया परत सुरू होऊ शकते आणि परत एक वेळ या लाभार्थ्यांना, या लाडक्या भगिनींना संधी भेटू शकते, मिळू शकते. तर आता आशा करतो, की या व्हिडिओच्या माध्यमातून आज परत एकदा ही जी माहिती तुम्हाला दिलेली आहे, यामुळे तुमचा संभ्रम दूर झालेला असेल. त्यामुळे तुम्ही आता कुठेही चक्कर मारू नका, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेही जाऊ नका, पैसे खर्च करू नका, कोणत्या लिंकवर क्लिक करू नका, कुठलाही फॉर्म भरू नका लाडक्या भगिनींनो. हां, फक्त आणि फक्त तुम्हाला जर शंका वाटत असेल, की आपलं सर्व काही बरोबर आहे, आपण पात्र आहोत, ज्यावेळेस आपण ते फॉर्म भरताना हमीपत्र सोबत लिहून दिलं होतं, सही मारून, सही करून भरून दिलेलं होतं, वाचून दिलेलं होतं, त्या नियमानुसार, त्या सर्व गोष्टीनुसार जर आपण पात्र असूनही आपला लाभ बंद झालेला असेल, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे कार्यालय गाठून तिथे तुम्हाला विचारपूस करता येईल. बाकीची केवायसीची प्रक्रिया ही संपूर्णपणे सध्या बंद आहे. चालू झाल्यावर सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पेजच्या माध्यमातून नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या चॅनलच्या, आपल्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे भारत कला लेंकी अग्रवाल, सर्वात अगोदर सांगण्याचा आपला प्रयत्न असणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी अखेर नेहमी सांगतो त्याप्रमाणे लाडक्या भगिनींनो, अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत